मेघवर्णाची माझी नावाला संध्याय पांडवातील एक घटक पांडवातील एक घटक मग तुला समान आहे तो कोण आहे जाऊन पुत्र भीषण म्हणतो भीषण इथं गेला तो तुझी मला प्रतीक्षा होती जोपर्यंत तू मिळत नव्हता तोपर्यंत या मेघवर्णाला समाधान वाटला नाही मला सांगा भीषण आमचा अश्व तू बंदिस्त केलाय किंवा सत्य मग आमचा अश्व जर का तू बंदिस्त केला त्याच्या मुक्ततेसाठी हा मेघवर्ण आलाय अश्वाच्या मुक्ततेसाठी तू इथं पर्यंत आला असेल मग आई त्या अश्वाच्या मस्तकी लिहिलेले शब्द पुन्हा माघारी घ्या तदनंतर तुमच्या अश्वाची मुक्तता केली भीषण जी पत्रिका रेखाटली आहे ती सत्य आहे त्याच्यात काही बदल होणारच नाही पण आमचा अश्वदाता तू बंदिस्त केला असेल तर मला पुढील कर्तव्यासाठी जायचंय पुण्याच्या मागे पुण्याशाली कामाला अश्व बंधन केला या भीषणाने केव्हा देण्यासाठी नव्हे तर या माझ्या पिताच्या मानवी जीवन असेच सारे क्षणा क्षणाला खेळ द्यावी आशा सोडे अमर म्हणून आशा सोडे अमर म्हणून मानवी जगले व्यर्थ मनी जग अळवा वरसे पाणी अळवा वरसे पाणी आहा या जगात नाही अमर कुणी या जगात नाही जगात नाही जगात नाही अमर कुणी अळवा वरसे पाणी मेघा
एक वर्गाच्या पावलावर पाऊल टाकून एक चक्रनगरी मात्र उभे अरण्यापर्यंत कर्णपुत्र वृषकेतूचं आगमन झाले. ऐकून आहे काय हवा या एकच ज्या श्यामकर्ण अश्वाची बंदी तुम्ही केलात त्याची त्वरित मुक्तता व्हायला हवी आहे. तो मेघावर्ण हे तर बोलून गेला पण त्या मेघवर्णाला जे जमलं नाही ते कर्णपुत्र वृषकेतू करण्यासाठी तुमच्या डोळ्यासमोर दिसले. ज्याप्रमाणे त्या मेघाला करून गेला त्याची तुझी गती व्हायला नको असेल म्हणतोय जो अश्व तू बंदीदान केलास का आणि कशासाठी अशी कोणती अरे तुम्ही लिहिलेले शब्द तिथं जर कोणी परागणी शब्द सामर्थ्यवान असेल तरी त्या अश्वाचं बंधन करावं नाही तर शब्दांची तुलना घालू या मला सांग जे शब्द त्या पत्रिकेत लिहिले होते ते नृपती भूपती सम्राटांसाठी लिहिले होते. सम्राट आहेत तू नृपती भूपती सम्राटांपैकी कोणी आहेत का गुप्त सांग. काय ते अरे मी कोणी सामान्य नव्हे. अरे तू सामान्य आहेत की नाही तुमचा अश्व बंधन मी केला आहे. मग तुमच्या जर काही हिंमत असेल तर तुमचा अश्व तुम्ही घेऊन जावा. विश्वासाच्या समोर काय करावं झाली होते पराक्रमाची डोळ्याची तुला लागली असती धन्यवाद देतोय तुला. कशाबद्दल एका वीराच्या कर्तृत्वाला साधारशी कर्तव्य आपण केला. मला सांगा ज्याने अश्वबंधन केलंय त्याला कदाचित माझी ओळखी नसेल. मुळीच नाही. मी धनुर्धारी पाहतो तो कोण तृतीय पांडव म्हणून ज्याला या जगात ओळख आपला परिचय आहे तो भाल वैदी तुमचा बघा तो जवळी पुत्र भीषण यावेळी तुमच्या समोर उभा आहे. हे भीषणा पाहते राक्षसी वृत्तीने तुझा बाप आजपर्यंत वावरत होता त्याचा शेवट या पांडवांनीच केला.
पण असं असताना सुद्धा तुम्ही काय म्हणून अश्वबंधन केला? एकच त्या अश्वाच्या मस्तकी असलेले शब्द, हे शब्द कमी करतात तर शब्दाचा अर्थ तुला कळला? अर्थ कळला? या पृथ्वीवर शूरवीर कोणी असेल त्याने त्या अश्वाचं बंधन करावं, नाही पेक्षा या पांडवांना शरण यावं. अरे वारे पांडवांनो, विषय कदाचित तुला ज्ञात नसेल, जो कोणी नृप असेल त्यानं जे धैर्याचं कर्तव्य परिपूर्ण करावं आणि त्यानं ज्या अश्वाला बंदिवान करावं, न पेक्षा जाती क्रूर येऊन आम्हाला पांडवांना शरण यावं. पण तुझा याच्याशी काही संबंध नाही. कारण तू जरी स्वतःला समजून असला तरी तुझं वास्तव्य अरण्यात एका राक्षसाप्रमाणे तुझी वृत्ती, तुला या अश्वाला बंधन करण्याचा अधिकारच होता. अधिकार असल्याने नसाव, तो अश्व माझ्या समोर आलाय, शौर्य समाजाच्या दोरावर बंदिस्त केलंय. अर्थात तुम्हाला जे काय हवं असेल तो अश्व सोडून काही हवं असेल मला अश्व केव्हाही तुम्हाला मिळणार नाही. भीषण संपूर्ण विश्वाला कधी ना कधीतरी प्रश्न करणार आहे. हे मी पूर्णपणे लवकरात लवकर याचा काटा करायला हवा आहे. आणि याच्यासाठी देवा पण म्हणतात ना, समजुतीच्या 4 गोष्टी सांगून जर ऐकलं तर ठीक असेल. तेव्हा भीषण तुला एक जीवनाची संधी देतोय आणि आयुष्यात जर काही संधीचं सोनं करायचं असेल, अश्वाची मुक्तता तर होय नाही. अश्वाची जर मुक्तता होत आणि अश्वाची जर मुक्तता होत नसेल, तुझ्या अवधात काय गावाला आत्मवृत्ती परमेश्वराची मुक्तता मी करून एवढं लक्षात ठेव. तू मुक्त न करणार म्हणजे तुला देहाचा विचार करून तुम्ही गेला, तुझा जिजा भाचा माझ्या गेला, अश्व तुमचा बंधन आहे. तुमच्या सवलतामध्ये घात केला याला सुद्धा कारण आहे. कारणाशिवाय कुठली क्रिया घडत नाही. दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा तुम्ही काय केलं याचा विचार करायला एक चंद्रा नदी तुम्ही निर्माण केला. त्या बकासुराला काय केलं? दर दिवशी एक मनुष्य, एक घरामध्ये आणि एक महिन्याचा अन्न पण मागत होता. एका विश्वास जीवाचा बळी देणारा माणूस या जगातून मला काय शिकलो? अरे त्या तुमच्यासाठी योग्य असेल. अरे ज्याने पुत्राला म्हणून जन्माला घातलं त्या पुत्राने आपल्या पुत्राची तो मुख पाहिला नाही, त्याला मोठ्या जन्माच्या काळाला घाम येतो म्हणून पण हे लक्षात ठेव. अरे चंद्र उगत नाही तो चंद्र चौकत असतो, पण चंद्र सूर्याचा रक्त असतो त्याचा प्रकाश एका समोरला राहिला असेल तर चंद्रच काय. अरे रामा म्हणा तुझ्यासारख्या मित्र काय सुद्धा आपला प्रकाश घालून चंद्र सूर्य मावळल्यानंतर तो कागवात चमकतो ना, तर आपल्या मनाचा आत्मविश्वासाचा असेल तर त्या कागवाच्या रक्तावून गेला आपला मार्ग शोधू शकतो. पण आत्मविश्वास ज्याच्या डोळ्यात स्वतःचा रस्ता त्याला त्याच्या डोळ्याचा मार्ग आपल्याला असतो आणि तो मार्ग आपल्यासाठी तो आत्मविश्वास तुझा दुबळा आहे आणि या दुबळ्या आत्मविश्वास माझ्यासाठी मी दंग आहे हे लक्षात ठेव. पाहूया काय सगळं मला ठेवलंय तर आश्वाबंधन केला घेऊन गेला तर सांगत असेल तर या
कोकण वेडे येलो बॉडी आले या शौरीच्या मुलाला तुम्ही धारातीर्थी पाहिलंय. माझ्या पतीचा घात सुद्धा तुम्ही केलाय. माझ्या वंशाचा दिवा तुम्ही विझविलाय. ही आज शौर्य प्रतिज्ञा करते. एक ना एक दिवस सारा पांडव कुळाचा नाश करी. तेव्हाच शौर्य मी नाव सांगे. त्या पांडवाच्या शोधार्थ ही शौर्य मी अगदी जपून ठेवले. ज्याप्रमाणे ते बांधव माझ्या बळापर्यंत गेले नक्कीच माझ्यापर्यंत कोणी ना कोणी येण्याचा प्रयत्न करेल आणि त्याच वेळी त्यांचा सूड घेईल. पाहते मलाही पाहायचंय. जर का कोणी पांडव कोण असेल तर या शौरीच्या ठिकाणी येऊन दाखव. ही शौर्याची प्रतिज्ञा आहे. पाहूया. पांडवातील घटक पांडवातील मेघवर्णाची मागा द्यावा लागला. माझं नाव तुला हवंय. त्या विषणाचा घात तुम्ही केलाय. त्याची झीम माता शौरी म्हणतात मला. शौरी भीषणाला सांगून ऐकला नाही. जो अश्व आम्ही सोडला होता त्या अश्वाची मुक्तता हे भीषणाला आम्ही सांगितलं होतं पण भीषण ऐकला नाही. आमच्या म्हणजे तू अश्वाची रे करण्यासाठी आलास. अश्वबंधन तुम्ही केलात. अश्वाची मुक्तता करण्यासाठी अरे साधारण तुझ्या देहाचं निरीक्षण करते ही शौरी. माझ्यासारखा दिसतोय. अरे नक्की पांडवाच लागता तू. हे बघ जर तो अश्व मुक्ततेसाठी आला असशील तर तो अश्व तुला कधीही मिळणार नाही. ही शौरी त्याला सांगते. अश्व आमचा अश्व आम्ही सोडलाय. मग तू का बंधन केलं. त्या अश्वाच्या मस्तकी काय पत्रिका लिहिली आठवते तुला. अश्वाच्या मस्तकी जी पत्रिका रेखाटली होती जो काही संदेश होता तो सत्य आहे. अरे तो संदेश सत्य आहे ना. तो संदेश काय होता. अरे जो कुणी मी या अश्वाचं बंधन करेल तर त्यांनी बंधन करून दाखवावं. आणि त्या माझ्या मुलाने केलंय. मग तुझ्या मुलाने जर बंधन केलं त्याची मुक्तता कदापि नाही. तुला अश्व मिळण्यात नाहीच नाही. पण लक्षात ठेव तुम्ही माझ्या मुलाचा घात केलाय ना याची ही सोड पवडी त्याच्याशिवाय काय तुझी हिंमत नाही. काय जोपर्यंत मेघवर्ण आहे ज्याची गर्जना मेघात आहे म्हणून तुला अरे नुसत्या पोकळ गर्जना मारू नको. जर का तुझ्या अंगी शक्ती सामर्थ्य असेल तर मग मलाही पाहायचंय. सर्वाभिमान
नको धरवांगी गर्वाभिमान नको धरवांगी कुणी नसोबती जन्मांगी जन्मांगी कुणी नसोबती नश्वर ही काय सकरा धर्म भोगणे कर्म जन्मोजन्मी सर्वाभिमान नको धरवांगी कुणी नसोबती जन्मांगी जन्मांगी मला सांगा, मला तुम्ही सांगता ही जागा इथं तुझ्यासाठी योग्य नव्हे? काय झालं तरी काय इथं? जे आम्ही इथं आलात हा या युद्धभूमीवर एक महाभयंकर युद्ध चालू आहे. म्हणूनच तुला सांगतोय कधी संकट येणे सांगता येणार नाही. म्हणूनच पराभूत करती हो. अहो मी जाईल, पण माझ्या मनात एक इच्छा आहे. ती इच्छा तुम्ही परिपूर्ण कराल का? तुझ्या मनातली इच्छा हा मला सांग. काय? कोण तू राहण्याचं वसतिस्थान? माझं नाव सुंदरी. सुंदरी राहण्याचं वसतिस्थान म्हणायला बाई रडू नको गं, माझ्या आई. रडू नको रडू नको. वसतिस्थान विचारलं, रडायला सांगितलं नाही. रडायला नंतर कधीतरी ये. पुष्कळ दिवस आता वसतिस्थान वसतिस्थान तुम्हाला सांगितलं असतं, हा पण कसं सांगू? कोणाने सांग माझ्या आई. माझं एका जागेवर वसतिस्थान आहे. म्हणजे तुला जागाच नाही कुठं? मला जागाच नाही. आमच्या जवळ जागा आहे. काय? आम्ही राहायला आठवा देऊ. तुमच्या जवळ जागा आहे? होय. बरं झालं, तुमच्या जवळ जागा आहे ते माझ्यासाठी फारच चांगलं झालं. पण मला सांगा हो, काय ते? माझी इच्छा परिपूर्ण कराल का तुम्ही? इच्छा जर योग्य असेल हा. तर नक्कीच परिपूर्ण करेल. इच्छा माझी योग्य नाही. कोणती माहिती आहे कोणती का? इच्छा? पण मला प्रथमतः सांगा, आपलं लग्न झालंय का? माझं लग्न झालंच नाही. काय? मला झालं. आनंद झाला. तुमचं लग्न झालं नाही, लग्न झालं पण माझ्या मनाला समाधान झालं. हो, माझंही लग्न नाही झालं. हेच सांगायचं होतं तुम्हाला. काय माहितीये का, तुम्ही माझ्यासोबत लग्न करा. लग्न का? काय? म्हणजे तुम्ही देखील तयार आहात की काय? मी तयारच आहे. खरं सांगा, होय. माझ्यासोबत लग्न करायला होय. अगदी आनंद. हो, पण या तुम्ही बसा बसा. मला तुमच्याजवळ पाहिलं नाही का? या तुमच्या विचारात पहा तरी त्याच्या मार्गात ही तुमची खात्री काय करावा तुमची काय मला आणि ही तुमच्या मनाला विचाराने टाकून दिली आहे. ही तुमची तलवार पहिल्यानंतर माझ्या मनाला समाधान होतं. आणि असं वाटलं
गारगार वाटतं गारगार वाटतं तुम्हाला गारगार वाटतं अरे मी केव्हाची आली नक्की कुठं गेली ती कुठं गेली गेली साधना साधना गेली अरे काय रे मला सांगा एवढे सगळे तुम्ही त्यातल्या त्यात तू काय रे एवढा स्त्रीलंपट कसे रे सोड मग सांगतो तुला सोड तुला सोडू काय वाटलं तुला काय वाटलं काय ते मी केलं क्षणभर मला भरोसा नाही राहिलाय हे क्षणभर सणार्धात कसं काय झालंय कसं काय झालंय अरे ती गेली ना तीच ती मी आणि मीच ती मला जाऊ दे तुला सोडायसाठी बांधलं नाही सोडायसाठी बांधलं नाही काय करणार अरे आठव आज प्रतिज्ञा केलेली आठव नाही आठवत अरे बाईच्या नादाला लागला ना का त्याला हे सर्व काही आठवत नाही लक्षात हे पहिले सोड मग नाही तुला मारून टाकलं अरे सोड ना तुला सोडू तुला सोडणार नाही मग काय करणार आहे काय करणार आहे ही शौरी तुला माझ्या घरी कामाला ठेवणार तुला बंदीवानगी केलंय आवाज करतात चढवशी लक्षात घे अरे नुसत्या मेघासारख्या मर्जरा मारू नको आहेच मी मेघावर अरे होता सोड बंदिवान केला मग तुला पाहते तुला सोडू सोडू तुला हा इकडे तुला सोडते समजलं काय काय ते सोडते तुला